शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांची मोठी चूक, आता परिणाम भोगावे लागतील. मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा कडक इशारा, सूत्रांची माहिती. दरम्यान मोदी रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार. विरोधकांच्या भूमिकेवर काय बोलणार याकडे लक्ष. काल लोकशाहीचा विजय, आम्ही सरकारचा कट उधळून लावला. जुने विधेयकांना आम्ही पाठिंबा देऊ, प्रियांका गांधी यांचं वक्तव्य. देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार. विधेयक पडल्यानंतर जल्लोष साजरा करणं दुर्दैवी, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर त्यांच्या पापाचा अंत सुरू झालाय म्हणून जल्लोष केला, नाना पटोले यांचं उत्तर. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राने भोंदू विधेयक आणलं. महिलांच्या नावाखाली जागा वाढवण्याचा डाव होता, संजय राऊत यांचा आरोप. डिलिमिटेशनमुळे दक्षिणेवर अन्याय होणार हे माहीत असूनही टीडीपीचा विधेयकाच्या बाजूने मतदान. बीएसआर सोबतच्या संबंधांमुळे दबावामधून टीडीपीने मतदान केलं, रोहित पवारांचा आरोप. जितेंद्र शेळके अपघात प्रकरणामध्ये कंटेनर चालक चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये हजर. कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब, सूत्रांची माहिती. जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात, पुरावे नष्ट करण्याचा डाव. एप्स्टीन कडून माहिती घेऊन मारलं तसंच खराचं होणार, नाना पटोले यांच्याकडनं शंका उपस्थित. तर पोलीस तपासातून सगळं बाहेर येईल, संजय राऊत यांचं भाष्य. शिवसेनेमध्ये विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रे यांच्यासह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडनं आढावा. धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँडचे निर्देश, सूत्रांची माहिती. परतवाडा प्रकरणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं आढावा. कुणीही तणाव निर्माण करण्याचं काम करू नये. मीडियामध्ये बोलण्यापेक्षा पुरावे पोलिसांना द्या. बावनकुळेंनी अनिल बोंडे, नवनीत राणा यांचे कान टोचले. परतवाडा प्रकरणामध्ये लवगुरीची एंट्री. लवगुरूकडनं आरोपी अयानला खास टिप्स. आप वही हो ना असं म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा. पोलिसांकडून लवगुरूचा शोध सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळाकडनं शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये वाढ, सूत्रांची माहिती. शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी, सूत्रांची माहिती. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1,100 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000वर तर चांदीचे दर 2,67,000वर स्थिरावले. नमस्कार, शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.